इथे पहिल्यांदाच लंडन ब्रिज युरोपियन स्ट्रीट जे आणलेलं आहे याची संकल्पना हे जे अमेजमेंटनी जी साकारली आहे ती खरंच उत्तम आणि चांगल्या पद्धतीची आहे. हे आल्यानंतर ज्यावेळेस प्रेक्षक स्वतः पाहतील त्याचा अनुभव घेतील त्यावेळेस त्यांना कळणार आहे. कारण याच्या अगोदर जे कार्यक्रम झालेले आहेत ते 100% जास्त यशस्वी झालेले आहेत. लोकांनी त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. लहानापासून थोरा मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला पाहता येईल असं हे एक्झिबिशन आहे. या एक्झिबिशनची खासियत म्हणजे असं की इथं आल्यानंतर असं वाटतं आपण बाहेर देशात गेलोय काय, त्याचं फिलिंग आपल्याला येतं. ज्या सर्वसामान्य कुटुंबाला बाहेर देशात जाता येत नाही ते लोक इथं आल्यानंतर त्यांना जी सेल्फी फोटोग्राफी जे होतं, व्हिडिओ इंस्टाग्राम त्याच्यावर जे त्यांनी ते व्हायरल करतायत त्याच्या माध्यमातून त्यांना खरंच त्याचा इतका आनंद मिळतो की त्यांना असं वाटतं की माझी 100 रुपये एंट्री फी गेलेली, मला काहीच नाही येत. आणि हे 100 रुपये सुद्धा एक कमी आहे, पण आम्ही यांच्या माध्यमातून ती 100 रुपये एक नॉर्मली ठेवलेली आहे. इथं आल्यानंतर त्याचा जो आनंद घेतला जाईल त्या आनंदाला खरंच साक्षात्कार जो प्रेक्षक वर्ग आहे तो उतरलेला आहे. प्रेक्षकांना काय आवाहन कराल? प्रेक्षकांना या निमित्ताने एवढंच आवाहन करावं असं वाटतं की या पिंपरी चिंचवड भागामध्ये हे पहिल्यांदाच आलेलं आहे, तर याचा अवश्य आपण लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबासहित फॅमिली सहित तिथं येऊन त्याचा जर खरंच तुम्ही आनंद घेतला तर तुम्हाला खरंच चांगलं फिलिंग येईल. हमारा जो ये फायर इंस्टीट्यूशन जो सब अपन तो अरेंजमेंट करना पड़ता है क्योंकि फायर का जो एनओसी लेना पड़ता है अपन परमिशन के लिए वो सब हमारा एसेंशियल है. फायर ट्रैफिक स्ट्रक्चर वही पूरा अरेंजमेंट किया अपन तो मैकेनिकल वो सब परमिशन के लिए वो सब लगेंगे. छोटा बच्चे आएंगे तो हाँ क्योंकि वो उसका बाद ही अपन को लाइसेंस इश्यू कर देता पुलिस डिपार्टमेंट. पब्लिक लायबिलिटी ये सब करना पड़ता अपन, सब सेफ्टी देखना पड़ता. तुम्ही बोला हा मराठी